गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज येतोय? येस सर. हा, ठीक आहे. चाललंय, आपण स्टार्ट करूया. डायुरेटिकचा काही पार्ट्स राहिलाय. उद्या सकाळी आपल्याला घेणं पॉसिबल नाही होणार, कारण खूप जण त्याच्यासाठी आपल्या फॉर्म पॉइंट ऑफ व्ह्यू जे नेसेसरी प्रोसिजर आहे ती करण्यासाठी येणार आहात. त्यामुळं मग आज आपण तो टॉपिक संध्याकाळच्या याच्यात संपून टाकूया. मॉर्निंग लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की जे लूप आणि थायाझाईड डायुरेटिकचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस आपण डिस्कस केले होते आणि ऍडव्हर्स इफेक्ट पाहिले होते किंवा कॉम्प्लिकेशन्स. तर कॉम्प्लिकेशन्स कोणकोणते आहेत, म्हणजे लूप आणि थायाझाईड डायुरेटिकचे कॉम्प्लिकेशन्स एकत्र त्यांनी मेन्शन केलेले आहे. आता काही कॉम्प्लिकेशन्स हे लूप आणि थायाझाईड डायुरेटिक्स दोघांसाठी लागू पडतात. ओके, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. आणि काही लूप डायुरेटिक्स स्पेसिफिकली ते कॉम्प्लिकेशन करतात किंवा काही थायाझाईड डायुरेटिक्स स्पेसिफिकली ते कॉम्प्लिकेशन्स करतात. तर ज्यावेळेस आपण हाय डोसला यूज करतो फॉर प्रोलॉंग पिरियड, तर साईड इफेक्टचे चान्सेस जास्त आहे. ओके, युजल साईड इफेक्ट हे विकनेस किंवा टायर्डनेस पेशंटमध्ये दिसून येतात. लो डोसला यूज केलं तर ते फार सेफ ड्रग आहे शॉर्ट पिरियडसाठी आपण जर यूज केले. परंतु आपण जर डायुरेटिक्स फॉर लॉंगर पिरियड आणि ॲट हायर डोस यूज केले तर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यात आपण पाहिलं हायपोकॅलेमिया आहे. हायपोकॅलेमिया पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस केलं होतं की जे कॉमन मॅनिफेस्टेशन हायपोकॅलेमियाचे असतात त्यात विकनेस, फटीग, मसल क्रॅम्प्स, काही पेशंटला डायरेक्ट ॲरेथमिया म्हणजे सिरियस कॉम्प्लिकेशन्स पण डेव्हलप होऊ शकतात, जसं कार्डियक ॲरेथमिया. तर रेग्युलर इलेक्ट्रोलाइट मॉनिटरिंग फार महत्त्वाचे आहे जर डायुरेटिकवर पेशंट फॉर प्रोलॉंग पिरियड आपण शिफ्ट करत असू तर. जर हायपोकॅलेमियाची जी रिस्क आहे ती लूप डायुरेटिक बरोबर पण आहे आणि थायाझाईड डायुरेटिक बरोबर पण आहे. आणि मॅग्निट्यूड ऑफ हायपोकॅलेमिया आपण पाहिलं थायाझाईड डायुरेटिक बरोबर जास्त आहे, कारण ते लॉंग ऍक्टिंग आहे. तर हायपोकॅलेमियाची रिस्क हे ड्युरेशन ऑफ ऍक्शनवर असते. लॉंग ऍक्टिंग ड्रग जर असतील तर हायपोकॅलेमियाची रिस्क जास्त असते. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि जर आपण पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक यूज केले तर अलॉंग विथ लूप किंवा थायाझाईड डायुरेटिक, तर हायपोकॅलेमिया आपण नलिफाय करू शकतो. त्याचप्रमाणे एसी इनहिबिटर किंवा एआरबी जर आपण डायुरेटिक बरोबर यूज केले तर ते पण हायपोकॅलेमिया साईड इफेक्ट नलिफाय करू शकतात. त्यानंतर अदर कॉम्प्लिकेशन्समध्ये मेटाबॉलिक अल्कोहोलिसिस लूप डायुरेटिकनी पण होतो आणि थायाझाईड डायुरेटिकनी पण होतो. हायपरग्लायसेमिया इज सीन विथ बोथ ड्रग्स. ओके, आणि जरी ते हायपरग्लायसेमिया करत असेल तरी तो हाय डोसला ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो. त्यामुळे रुटीनली डायबेटिक पेशंटमध्ये ते कॉन्ट्रा इंडिकेटेड नाही आहे. आपण विथ कॉशन ते यूज केले पाहिजे. हायपर युरेसिमिया इज अनदर कॉम्प्लिकेशन. त्यानंतर डिस्लिपिडिमिया, हायपोमॅग्नेशिमिया आणि कॅल्शियम मेटाबॉलिझमवर हायपोकॅल्सिमिया बाय लूप डायुरेटिक आणि हायपरकॅल्सिमिया बाय थायाझाईड डायुरेटिक. त्याचप्रमाणे लूप डायुरेटिक ॲक्यूट सलाईन डिप्लेशन साईड इफेक्ट प्रोड्यूस करू शकतात. त्यात आपल्याला आय व्ही फ्लुइड देणं गरजेचं असतं. लूप डायुरेटिक डायल्युशनल हायपोनायट्रेमिया ॲडव्हर्स इफेक्टही करू शकतात. आपण त्याचं कारण सकाळी डिस्कस केलेलं आहे. रिअब्सोर्श म्हणजे कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मध्ये डायुरेटिक इफेक्ट आल्यानंतर सोडियम वॉटर लॉस होतं. त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी बॉडी सोडियम वॉटर रिअब्सॉर्प्शन करायला ट्राय करते पीसीटीतून, आणि वॉटरचं रिअब्सॉर्प्शन सोडियमपेक्षा जास्त होतं आणि त्यामुळे डायल्युशनल हायपोनायट्रेमिया होतं. त्यामध्ये आपल्याला डायुरेटिक होल्ड करावे लागतात. त्यानंतर आपल्याला त्या पेशंटला आय व्ही डायुरेटिक होल्ड करायचं आणि फ्लुइड रेस्ट्रिक्शन महत्त्वाचं आहे आणि आय व्ही ग्लुकोकॉर्टिकॉइड स्टार्ट करणं गरजेचं आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड वॉटर लॉस करतात, त्यामुळे डायल्युशनल हायपोनेट्रेमिया इम्प्रूव्ह होतं. नॉन स्पेसिफिक ॲडव्हर्स इफेक्ट जीआयटी सीएनएस रिलेटेड आपण पाहिलेत. नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया, हे जीआयटी रिलेटेड. हेडेक, जिडीनेस, पॅरास्थेशिया, विकनेस हे सीएनएस रिलेटेड. हिअरिंग लॉस हे लूप डायुरेटिक मुळे दिसतं ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ सोडियम इन एंडोलिम्फ और ड्यू टू डायरेक्ट टॉक्सिक इफेक्ट ऑन द हेअर सेल.
हे सल्फा ग्रुपचे ड्रग आहेत, त्यातले काही सल्फोन लूप डायुरेटिक किंवा थायझाइड तर त्यामुळे ॲलर्जिक मॅनिफेस्टेशन जे आहे ते पेशंटमध्ये दिसू शकतात. रिनल इन्सफिशियन्सीमध्ये थायझाइड डायुरेटिक ॲग्रिव्हेट करू शकतात रिनल इन्सफिशियन्सी बाय डिक्रीजिंग GFR. दोन्ही ड्रग हायपोकॅलेमिया करता आणि जर जे ड्रग हायपोकॅलेमिया करतात तर ते ड्रग सिरोटिक पेशंटमध्ये यूज केले तर हिपॅटिक एन्सेफेलोपॅथीची रिस्क वाढते, कारण ते ड्रग अमोनियाचं कन्व्हर्जन युरियामध्ये होऊ देत नाही. म्हणजे ह्या ड्रगमुळे हायपोकॅलेमिया होईल आणि हायपोकॅलेमिया प्रिव्हेंट्स कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू युरिया. सो अमोनिया विल अक्युमुलेट इन द बॉडी आणि मग तो ब्रेनमध्ये जाऊन हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी प्रेसिपिटेट होऊ शकते. तर सिरोटिक पेशंटमध्ये डायुरेटिक जे हायपोकॅलेमिया करतात ते डायुरेटिक जर यूज केले तर तो साईड इफेक्ट होण्याचे चान्सेस असतात, म्हणून कॉशियसली यूज करणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सीमध्येही ते आपण यूज करत नाही, कारण ते पॅसेंटल सर्क्युलेशन अफेक्ट करू शकतात, IUGR प्रोड्यूस करू शकतात. तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपण पाहिलेत. नंतर ड्रग इंटरॅक्शन हे एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही की लूप डायुरेटिक आणि थायझाइड डायुरेटिकच्या ड्रग इंटरॅक्शन. फक्त डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ह्यांचा वापर खूप असल्यामुळं तुम्हाला काही ड्रग इंटरॅक्शन क्लिनिकल प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू माहीत असलेल्या चांगल्या, त्यामुळे मी हे डिस्कस करतो. एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस फार फार कमी आहेत, त्यामुळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचा जास्त विचार न करता नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू ते तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्यावं. तर यामध्ये कसं आहे की थायझाइड अँड हाय सिलिंग डायुरेटिक पोटेन्शिएट ऍक्शन ऑफ ऑल अदर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. तर थायझाइड आणि हाय सिलिंग डायुरेटिक जर आपण अदर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग बरोबर दिले तर ते सगळ्या अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचे ऍक्शन पोटेन्शिएट करते, एक्सेप्ट एक डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, त्यांचे ऍक्शन ते पोटेन्शिएट करत नाही. पोटेन्शिएट म्हणजे काय की थायझाइड आणि हाय सिलिंग डायुरेटिक दोघांपैकी एक जर आपण अदर अँटी हायपरटेन्सिव्ह बरोबर यूज केला तर दुसऱ्या अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगची ऍक्शन वाढते. त्यामुळं कॉम्बिनेशन मध्ये आपण डायुरेटिक यूज करू शकतो, AC इनिबिटर ARBs बरोबर यूज करू शकतो. ओके, त्याचप्रमाणे बीटा ब्लॉकर्स बरोबर यूज करू शकतो. ठीक आहे. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर डायुरेटिक कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे. ओके, आता लूप डायुरेटिक आणि थायझाइड डायुरेटिक दोन्ही हायपोकॅलेमिया प्रोड्यूस करता हे आपण पाहिलेलं आहे. तर हायपोकॅलेमियाचे काय प्रॉब्लेम होऊ शकता? एक म्हणजे डिगॉक्झिनची टॉक्झिसिटी वाढते. डिगॉक्झिन नावाचा ड्रग आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. डिगॉक्झिन नावाचा ड्रग आपण ॲट्रियल फिब्रिलेशन ॲट्रियल फ्लटर मध्ये यूज करतो. तर त्या पेशंटमध्ये जर आपण डायुरेटिक दिले तर डायुरेटिक हायपोकॅलेमिया करतात आणि हायपोकॅलेमिया केल्यामुळं डिगॉक्झिनची टॉक्झिसिटी होती. कशी होती की डिगॉक्झिन त्याचं कार्य Na+K+ATPase पंपला बाइंड करून करतो. म्हणजे डिगॉक्झिन ची ऍक्शन काय आहे हार्ट फेल्युअर मध्ये की कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढवतो, कार्डियाक आउटपुट वाढवण्यास मदत करतं. तर इट ऍक्ट्स बाय बाइंडिंग विथ Na+K+ATPase पंप प्रेझेंट ऑन द हार्ट. ओके, हार्ट मसलवर ते पंप असतो. आता हायपोकॅलेमिया मध्ये काय होतं की डिगॉक्झिन फर्मली बाइंड होतो त्या Na+K+ATPase पंपला आणि त्यामुळं त्याची ऍक्शन वाढते. तर त्यामुळं हायपोकॅलेमिया डिगॉक्झिन टॉक्झिसिटी वाढवू शकतो आणि हायपोकॅलेमिया हे लूप किंवा थायझाइड डायुरेटिक मुळे दिसून येतं. लूप किंवा थायझाइड डायुरेटिक यूज केले तर हायपोकॅलेमिया म्हणजे लूप डायुरेटिक किंवा थायझाइड डायुरेटिक डिगॉक्झिन बरोबर यूज केले तर लूप किंवा थायझाइड डायुरेटिक हायपोकॅलेमिया करतील आणि हायपोकॅलेमियामुळे डिगॉक्झिनची टॉक्झिसिटी होऊ शकते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हायपोकॅलेमियामुळे व्हेंट्रिक्युलर अरेथमियाची रिस्क वाढते, रिस्क ऑफ पॉलिमॉर्फिक व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. ओके, ड्यू टू ड्रग्स विच प्रोलॉंग्स QT इंटरव्हल. म्हणजे जे ड्रग QT इंटरव्हल प्रोलॉंग करता त्याबरोबर जर डायुरेटिक यूज केले तर ही इंटरॅक्शन दिसते. त्याचप्रमाणे हायपोकॅलेमिया
सल्फोनिल्युरियाची ऍक्शन रिड्यूस करतात. सल्फोनिल्युरिया हे ड्रग आपण डायबिटीस मध्ये यूज करतो. त्यात ग्लिमेपिराइड, ग्लिपिझाइड, ग्लायक्लाझाइड हे ड्रग आहेत. तर हायपोकॅलेमिया रिड्युसेस सल्फोनिल्युरिया ऍक्शन. आपण पाहिलेलं आहे हायपोकॅलेमियामुळे प्रो इन्सुलिनचं कन्व्हर्जन इन्सुलिन मध्ये होत नाही आणि इन्सुलिन जर झाला नाही तर ते सिक्रेशन नाही होणार. आणि सल्फोनिल्युरियाची ऍक्शन काय? इन्क्रीज इन्सुलिन सिक्रेशन. तर हायपोकॅलेमियामुळे सल्फोनिल्युरियाची ऍक्शन रिड्यूस होऊ शकते. ठीक आहे. तर हे इंटरॅक्शन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या नाहीत, फक्त तुम्हाला माहित पाहिजे म्हणून. आता अमायनोग्लायकोसाइड्स नावाचे अँटीबायोटिक्स तुम्हाला सर्वांना माहीत असतील. तुम्हाला जेंटामायसिन, अॅमिकॅसिन, स्ट्रिप्टोमायसिन हे ड्रग माहीत असतील. हे सगळे अमायनोग्लायकोसाइड ग्रुपचे अँटीबायोटिक्स आहेत जे ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम च्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहेत. त्या अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक्सचे 3 कॅरेक्टरिस्टिक ॲडव्हर्स इफेक्ट आहेत: ओटोटॉक्झिसिटी, नेफ्रोटॉक्झिसिटी आणि न्यूरोमस्क्युलर पॅरालायसिस. तर हाय सिलिंग डायुरेटिक पण ओटोटॉक्झिसिटी करतात. ओके ओके. तर त्यामुळं कन्करंट जर यूज केलं हाय सिलिंग डायुरेटिक आणि त्याच्याबरोबर अमायनोग्लायकोसाइड, तर ओटोटॉक्झिसिटी आणि नेफ्रोटॉक्झिसिटीची रिस्क वाढते. ही एक इंटरॅक्शन फार महत्वाची आहे. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग जे आहेत, एखादा पेशंट थायाझाईड किंवा फिरोसिमाइड वर असेल हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटसाठी आणि हायपरटेन्शन चांगलं कंट्रोल केलेलं जात असेल आणि अशा पेशंटमध्ये तुम्ही जर नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स यूज केले फॉर प्रोलॉंग पिरियड, तर नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन थायाझाईड आणि फिरोसिमाइडची डिमिनिश करतात, म्हणजेच कमी करतात. ओके. त्यामुळं आपल्याला अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचा डोस वाढवणं भाग असतं जर पेशंट एनसेडवर प्रोलॉंग पिरियड आहे. तर एनसेड्स काय करतात? सोडियम वॉटर रिटेन्शन करतात. बाय इनहिबिटिंग प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस, एनसेड्स रिस्पॉन्सिबल फॉर सोडियम वॉटर रिटेन्शन. आणि त्याच्यामुळं थायाझाईड आणि फ्युरोसिमाइडची ऍक्शन ब्लंट होऊ शकते, कमी होऊ शकते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता ही नाही लक्षात ठेवली तरी चालेल. प्रोबेनिसिड जर आपण फ्युरोसिमाइड, थायाझाईड, डायुरेटिक बरोबर यूज केलं तर प्रोबेनिसिड ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम इनहिबिट करतो. त्यामुळे थायाझाईड आणि फ्युरोसिमाइडचं सिक्रेशन पीसीटी मध्ये होणार नाही, ब्लड वेसल मधून, आणि पीसीटी मधून मग ते असेंडिंग लिम्ब कडे जाऊ शकणार नाही. जर पीसीटीतच नाही आले तर असेंडिंग थिक लिम्ब पर्यंत जाण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे थायाझाईड आणि लूप डायुरेटिकचे ऍक्शन प्रोबेनिसिड कमी करू शकतो. ओके, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर एखादा पेशंटला मॅनिया नावाचा आजार आहे, मॅनिया नावाचा जो आजार आहे हा डिप्रेशनचा एक्झॅक्टली ऑपोजिट असतो आणि तिथं हायपर ऍक्टिव्ह पर्सनॅलिटी असते मॅनियामध्ये. आणि त्यासाठी ड्रग जे यूज करतात ते लिथियम आहे. तर लिथियम इज द ड्रग ऑफ चॉईस इन मॅनिया. लिथियम इज द ड्रग ऑफ चॉईस इन मॅनिया. तर त्या मॅनियाच्या पेशंटला लिथियम ट्रीट करण्यासाठी, लिथियम आपण देतो आहोत ट्रीट करण्यासाठी आणि पेशंट चांगल्या प्रकारे कंट्रोल आहे. अशा पेशंटमध्ये थायाझाईड किंवा लूप डायुरेटिक जर आपण यूज केले तर लिथियमची टॉक्झिसिटी होते. कशी होते? तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण डायुरेटिक यूज करतो त्यावेळेस सोडियम वॉटर लॉस होतं आणि बॉडीच्या जेव्हा लक्षात येतं सोडियम वॉटर लॉस होत आहे तेव्हा बाय कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम बॉडी स्टार्ट रिअब्सॉर्बिंग सोडियम अँड वॉटर फ्रॉम प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल. आता बॉडीला अजून एक कन्फ्युजन काय असतं की बॉडी इज नॉट एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन लिथियम आणि सोडियम. लिथियम म्हणजे Li+ आणि Na+ सोडियम, याच्यात ती डिस्टिंग्विश करू शकत नाही. त्यामुळं ज्यावेळेस सोडियम वॉटर रिअब्सॉर्ब होतं पीसीटी मधून त्यावेळेस लिथियम पण जो फिल्टर होऊन प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल मध्ये लिथियम आलेला आहे तर तो पण रिअब्सॉर्ब होतो आणि तो रिअब्सॉर्ब झाल्यामुळे सिरम लिथियम कॉन्सन्ट्रेशन वाढून टॉक्झिसिटी होती. तर डायुरेटिक मुळे लिथियमची पण टॉक्झिसिटी होऊ शकते.
तर ह्या काही इंटरॅक्शन आहे ज्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या नाही, त्यातल्या त्यात तुम्हाला क्लिनिकल प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू डिगॉक्झिन आणि डायुरेटिक्स यूज एकत्र तुम्हाला दिसून येऊ शकतो. तेव्हा मग पेशंट हायपोमध्ये गेला नाही पाहिजे, म्हणजे हायपोकॅलेमियामध्ये नाही झालं पाहिजे, म्हणजे डेव्हलप नाही झाला पाहिजे. जर झाला हायपोकॅलेमिया तर डिगॉक्झिनची टॉक्झिसिटी होऊ शकते. आणि एनसेड आणि अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग ही इंटरॅक्शन पण तुम्हाला कॉमन असेल डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये. एखाद्या अँटी हायपरटेन्सिव्हवर ड्रगवर पेशंट आहे आणि पेशंटला इनसेड प्रोलॉंग पिरियड यूज केले तर त्या पेशंटचा बीपी तुम्हाला वाढलेला दिसेल, तुम्हाला डोस अल्टर करावा लागेल, डोस अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचा वाढावा लागेल. तर ही एनसेड अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग इंटरॅक्शन एक तुम्हाला माहित पाहिजे. आणि हाय सिलिंग डायुरेटिक अमायनो ग्लायकोसाइड कॉम्बिनेशन जर एकत्र दिलं तर ओटोटॉक्झिसिटी नेफ्रोटॉक्झिसिटीचे चान्सेस वाढतात. तर ह्या त्या 2-3 इंटरॅक्शन महत्वाचे आहेत. जस्ट एक मिनिट. ओके, आता राहिलेले जे ड्रग आहेत ते शॉर्ट नोटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारले जाऊ शकतात. लूप डायुरेटिक बरोबर पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिकचा कॉम्बिनेशनचा ऍडव्हान्टेज झाला. लूप डायुरेटिक थायझाइड डायुरेटिक बरोबर पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक कॉम्बिनेशन. त्यानंतर मॅनिटॉल जे आहे त्याचे युजेस आणि कॉन्ट्रा इंडिकेशन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर हे 2 प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे. बाकी डायुरेटिक टॉपिकवर जास्त येण्याचे चान्सेस नाही. तरी पण आपण सगळ्या गोष्टी एकदा ब्रीफ मध्ये बघून घेऊया. तर ड्रग्स विच ऍक्ट ऑन द लेट डिस्टल टिब्यूल अँड कलेक्टिंग डक्ट, त्याला पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक आहेत. त्यामध्ये पहिले आहे इनहिबिटर्स ऑफ रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल. एमसीक्यू साठी हे 2 ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणते ड्रग आहेत? अॅमिलोराइड आणि ट्रायमथेरिन. ते ड्रग रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल ब्लॉक करून ऍक्ट होतात. त्यामुळे सोडियम रिअब्सॉर्ब नाही होत आणि त्याच्यामुळं पोटॅशियम इलिमिनेट नाही होत. आणि त्यामुळं सोडियम रिअब्सॉर्ब न झाल्यामुळं सोडियम इलिमिनेट होईल आणि त्याच्याबरोबर वॉटर जाईल. वीक डायुरेटिक ऍक्शन 2 ते 5% सोडियम लॉस होतं इथं आणि त्याच्याबरोबर वॉटर लॉस होतं आणि पोटॅशियम स्पेअर होतं. म्हणून ते ते ड्रग हायपर कॅलेमिया करतात. तर कोणते ड्रग हायपोकॅलेमिया करतात, कोणते ड्रग हायपर कॅलेमिया करतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर अॅमिलोराइड आणि ट्रायमटेरिनचे फक्त युजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर कुठं यूज करू शकतो? मेनली यूज इन कॉम्बिनेशन विथ थायझाइड अँड लूप डायुरेटिक. इडिमॅटस कंडिशन असेल किंवा हायपरटेन्शन ट्रीट करण्यासाठी ॲडिटिव्ह डायुरेटिक इफेक्ट येतो. आणि दुसरी गोष्ट आहे की पोटॅशियम लेव्हल जी आहे ती जास्त डिस्टर्ब होत नाही. दिस जर आपण पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक यूज केले तर थायझाइड आणि लूप डायुरेटिक मुळे जो हायपोकॅलेमिया होणार आहे ते होणार नाही. सिरोसिस पेशंटमध्ये हे ड्रग बेनिफिशियल आहे, कारण हे ड्रग हायपर कॅलेमिया करतात. तुम्हाला मी सांगितलं हायपोकॅलेमिया प्रिव्हेंट्स कन्व्हर्जन ऑफ अमोनिया टू युरिया. हायपर कॅलेमिया त्याच्या उलट करतं, ते अमोनियाचं कन्व्हर्जन इझिली युरियामध्ये करतं, त्यामुळे अमोनियाची लेवल कमी होण्यास मदत होते. अॅमिलोराइड 2 कंडिशनमध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे. एक लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडस आणि दुसरं सिस्टिक फायब्रोसिस. तर अमिलोराइडचे हे एमसीक्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की अमिलोराइड लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडस मध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे आणि दुसरं अमिलोराइड सिस्टिक फायब्रोसिस मध्ये ही ड्रग ऑफ म्हणजे एक ड्रग म्हणून यूज होतो. तर सिस्टिक फायब्रोसिस कंडिशन जी आहे त्यात पण तो यूज होतो. तर हे ॲडिशनल नॉन डायुरेटिक युजेस ऑफ अमिलोराइड आहे. आता अमिलोराइड हा डायुरेटिक असताना डायबिटीस इन्सिपिडस मध्ये लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडस मध्ये कसा यूज होतो हे मी तुमच्याशी डिस्कस करतो आहे. तर त्यासाठी तुम्हाला अ, हे माहित आहे की जे जस्ट एक मिनिट. एडीएच जो आहे, एडीएच हार्मोन, तो इथं V2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. V2 रिसेप्टर काय करतं? जे वॉटर चॅनल्स आहेत तिथल्या
वॉटर चॅनल्स हे ल्युमिनल साईटला इन्सर्ट करतात आणि वॉटर रिॲब्सॉर्ब करतात. तर लिथियम डायबिटीस इन्सिपिडस कसा करतो की इथं हे ल्युमिनल साईडला सोडियम चॅनल असतात आणि लिथियम आणि सोडियम मध्ये बॉडी डिफरन्शिएट नाही करत. लिथियम इथून सेल रिनल इपिथेलियल सेल मध्ये येतो आणि हे वॉटर चॅनलचं इन्सर्शन होऊ देत नाही कलेक्टिंग डक मध्ये. आणि वॉटर चॅनल जर इन्सर्ट झाले नाही ल्युमिनल साईडला तर वॉटर रिॲब्सॉर्ब होत नाही, त्यामुळे लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडस होतं. तर हे लिथियमला त्याची ती ऍक्शन होण्यासाठी लिथियम ह्या सोडियम चॅनल मधून आत आला पाहिजे आणि मग तो हे वॉटर चॅनलचे इन्सर्शन इनहिबिट करणार आहे. त्यामुळे जर आपण रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटर यूज केले अॅमिलोराइड, तर अॅमिलोराइड काय करतील, हे सोडियम चॅनल ब्लॉक करतील, त्यामुळे लिथियम आत येणार नाही सेलमध्ये, रिनल ट्युब्युलर सेलमध्ये, आणि त्यामुळं लिथियम इंड्यूस इनहिबिशन ऑफ इन्सर्शन ऑफ वॉटर चॅनल ॲट ल्युमिनल साईट होणार नाही, म्हणजे ती ऍक्शन होणार नाही लिथियमची. ओके, त्यामुळं जे डायबिटीस इन्सिपिडस आहे लिथियम होणारा तो इम्प्रूव्ह होऊन जाणार. त्यामुळं अॅमिलोराइड ड्रग ऑफ चॉईस कन्सिडर होतो लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडस मध्ये बाय इनहिबिटिंग रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल. ओके, सिस्टिक फायब्रोसिस मध्ये कसा इफेक्टिव्ह आहे ते एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाही. आता दुसरा जो ड्रग आहे ह्याच ग्रुपशी रिलेटेड पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक, तर तो आहे स्पायरोनोलॅक्टोन आणि इप्लिरिनॉन. ते अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे. तर काय होतं की नॉर्मली अल्डोस्टेरॉन बेसोलॅटरल साईट कडून रिनल इपिथेलियल सेल मध्ये एंटर होतो कलेक्टिंग डक्ट आणि लेट डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युबुलला ते तिथं त्याची ऍक्शन आहे. आणि अल्डोस्टेरॉन काय करतो, सोडियम वॉटर रिटेन करतो. कसं करतो, अल्डोस्टेरॉन ऍक्ट्स ऑन अल्डोस्टेरॉन रिसेप्टर. ओके, अल्डोस्टेरॉन ऍक्ट्स ऑन aldosterone receptor and responsible for increased synthesis of aldosterone induced protein. ओके, कोणते असतात ते प्रोटीन, सोडियम चॅनल, पोटॅशियम चॅनल, सोडियम पोटॅशियम एटीपेज, त्यांची सिंथेसिस वाढते. सोडियम चॅनल आणि पोटॅशियम चॅनल ल्युमिनल साईडला इन्सर्ट होतात आणि Na+K+ एटीपेज हे बेसोलॅटरल साईडला इन्सर्ट होतो आणि त्याच्यामुळे अल्डोस्टेरॉनमुळे सोडियम रिॲब्सॉर्ब होतो आणि पोटॅशियम लॉस होतो. तर हे अल्डोस्टेरॉनच्या ऍक्शनसाठी अल्डोस्टेरॉन रिसेप्टर फार महत्वाचे आहेत. हे मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर आहे, न्यूक्लिअर रिसेप्टरचे एक्झाम्पल आहे. तर स्पायरोनोलॅक्टोन आणि इप्लिरिनॉन हे जे ड्रग आहे हे ड्रग अल्डोस्टेरॉन रिसेप्टर ब्लॉक करतात आणि अल्डोस्टेरॉन रिसेप्टर ब्लॉक केल्यामुळं काय होतं की अल्डोस्टेरॉन ची जी ऍक्शन आहे रिसेप्टरवर होणार नाही आणि त्यामुळे अल्डोस्टेरॉन इंड्यूस प्रोटीन बनणार नाही, म्हणजे सोडियम चॅनल बनणार नाही, पोटॅशियम चॅनल बनणार नाही, सोडियम पोटॅशियम एटीपेज बनणार नाही. त्यांचं इन्सर्शन ल्युमिनल साईडला नाही होणार सोडियम चॅनलचं आणि पोटॅशियम चॅनलचं, आणि बेसोलॅटरल साईडला Na+K+ एटीपीचं इन्सर्शन होणार नाही. त्यामुळे सोडियम रिअब्सॉर्प्शन होणार नाही आणि त्या सोडियम जर रिअब्सॉर्ब नाही झाला तर पोटॅशियम लॉस होणार नाही. त्यामुळे डायुरेटिक इफेक्ट येईल आणि हायपर कॅलेमिया होऊ शकतो. ओके, पोटॅशियमची लेवल वाढू शकते, त्यामुळेच त्याला पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक म्हणतात. तर स्पायरोनोलॅक्टोन, अॅम्ब्लिरिनॉन हे अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट आहेत. ते रिसेप्टर ब्लॉक करून ते ड्रग अॅमिलोराइड इंड्यूस प्रोटीन अल्डोस्टेरॉन इंड्यूस प्रोटीन सिंथेसिस होऊ देत नाहीत. ही त्याची मेकॅनिझम आहे. तर आता हे अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट स्पायरोनोलॅक्टोन आणि इप्लिरिनॉन हे जे ड्रग आहेत, स्पायरोनोलॅक्टोन त्यातलं त्यात कॉमनली यूज होतो, तर तो अल्डोस्टेरॉन रिसेप्टर तर ब्लॉक करतो, परंतु अदर रिसेप्टर पण वर त्याची ऍक्शन आहे, ते पण रिसेप्टर ब्लॉक ते करतं आणि त्याच्यामुळे काही ऍडव्हर्स इफेक्ट हे अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट स्पायरोनोलॅक्टोनचे दिसून येतात. कोणते ऍडव्हर्स इफेक्ट आहे, तर हायपर कॅलेमिया तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अॅमिलोराइड बरोबर पण आहे, ट्रायमटेरिम बरोबर पण आहे आणि स्पायरोनोलॅक्टोन पण बरोबर पण आहे. पण क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट काय की अदर स्टिरॉइड रिसेप्टरला स्पायरोनोलॅक्टोन बाइंड झाल्यामुळं काही हार्मोनल साईड इफेक्ट दिसतात. त्यात फार महत्वाचं आहे गायनेकोमेस्टिया, तर विच
डायुरेटिक प्रोड्यूस गायनोकोमॅस्टिया, तर तुमचा आन्सर तुम्हाला लगेच क्लिक झाला पाहिजे स्पायरोनोलॅक्टोन. तर गायनोकोमॅस्टिया, इरेक्टाईल डिस्फंक्शन, लॉस ऑफ लिबिडो हे मेन मधले ऍडव्हर्स इफेक्ट आहे. ब्रेस्ट डिस्कम्फर्ट, मेस्ट्रुअल इरेग्युलरिटी हे वुमेन मधले साईड इफेक्ट स्पायरोनोलॅक्टोनचे दिसून येतात. हे क्लासिकल स्पायरोनोलॅक्टोनचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. सीएनएस ऍडव्हर्स इफेक्ट स्पायरोनोलॅक्टोनचे ड्राउझीनेस, लिथार्जी, कन्फ्युजन आणि हेडेक. ते तुम्हाला आता पाठच करणं आहे. त्याच्यात काही नॉन स्पेसिफिक आहे. जीआयटी ऍडव्हर्स इफेक्ट, गॅस्ट्रायटिस, जीआय ब्लिडिंग आणि ॲलर्जिक रिॲक्शन स्पायरोनोलॅक्टोनमुळे दिसतात, जसं रॅश, ब्लड डिस्क्रेसिया म्हणजे ब्लड सेलचे ॲबनॉर्मॅलिटीज, पण रिअर ॲडव्हर्स इफेक्ट आहे. मॅलिग्नंट पोटेन्शियल रॅट मध्ये दिसून आलं, म्हणजे ॲनिमल मॉडेलमध्ये, पण ह्युमन स्टडीमध्ये मॅलिग्नंट ट्युमरची रिस्क दिसून आलेली नाही. तर हे स्पायरोनोलॅक्टोनचे क्लासिकल ॲडव्हर्स इफेक्ट आहेत. हायपर कॅलेमिया तुम्हाला सर्वांना लगेच क्लिक होईल, पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक. दुसरं, अल्डोस्टेरॉन रिसेप्टरला बाइंड हे ड्रग होतात आणि ते रिसेप्टर ब्लॉक करतातच, पण स्पायरोनोलॅक्टोन अदर स्टिरॉइड रिसेप्टरवर पण ऍक्ट होतो आणि त्याच्यामुळं हार्मोनल साईड इफेक्ट होतात. त्यात गायनोकोमेस्टिया, इरेक्टाईल डिस्फंक्शन, लॉस ऑफ लिबिडो हे मेलमध्ये दिसतात. त्यानंतर मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी आणि ब्रेस्ट टेंडरनेस हे वुमेन मधले ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर हे तुम्हाला स्पायरोनोलॅक्टोनचे ऍडव्हर्स इफेक्ट क्लासिकल माहित पाहिजे. बाकी नॉन स्पेसिफिक मध्ये जीआयटी, सीएनएस ऍडव्हर्स इफेक्ट मी सांगितले, ॲलर्जिक रिॲक्शन आहेत. ओके. त्यानंतर युजेस काय आहेत स्पायरोनोलॅक्टोनचे? तर पहिले, इडिमा मध्ये आपण यूज करू शकतो इन कॉम्बिनेशन विथ अदर मोर इफिकेसीस. आता हे डायुरेटिक एवढे पॉवरफुल नाही आहेत स्पायरोलॅक्टोन, तर आपण ऍड ऑन म्हणूनच यूज करतो. मोर युजफुल इन सिरोटिक आणि नेफ्रोटिक इडिमा. सिरोटिक आणि नेफ्रोटिक इडिमामध्ये चांगल्या प्रकारे युजफुल आहे. This drug breaks the resistance of thiazide and loop diuretics, mainly developed due to secondary hyperaldosteronism, and re-establish the response. Thus, spironolactone is particularly employed in refractory edema. तर लक्षात घ्या काय आहे हे. थायाझाईड आणि लूप डायुरेटिकला रेजिस्टन्स कसा डेव्हलप होऊ शकतो? तर थायाझाईड आणि लूप डायुरेटिक यूज केल्यामुळं सोडियम वॉटर लॉस होतं आणि प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होतं. ज्यावेळेस प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होतं तेव्हा बॉडीकडं सिग्नल्स बॉडीला जातात की प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झालेला आहे. त्यावेळेस बॉडी प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू करतं आणि बॉडी काय करतं की बॉडी रास सिस्टीम ऍक्टिव्हेट करतं. रास सिस्टीमनी रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीममुळं अँजिओटेन्सिन 2 बनतं. हा अँजिओटेन्सिन 2 नंतर ॲड्रिनल ग्लँडवर ऍक्ट होऊन अल्डोस्टेरॉनचं रिलीज पण वाढवतो आणि अल्डोस्टेरॉन आणि अँजिओटेन्सिन 2 हे दोन्ही सोडियम वॉटर रिटेन्शन करतात आणि सोडियम वॉटर रिटेन्शन झालं तर प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढतं आणि त्यामुळे डायुरेटिकला रेजिस्टन्स डेव्हलप झाला असं म्हणू शकतो आपण. बरोबर आहे. तर अशा वेळेस ही अल्डोस्टेरॉनची ऍक्शन जी होती सोडियम वॉटर रिटेन्शनची, ती आपण ब्लॉक करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्या वेळेस आपण जर स्पायरोनोलॅक्टोन ऍड केलं लूप किंवा थायझाईड डायुरेटिक बरोबर, तर जो रेजिस्टन्स डेव्हलप झालाय तो ओव्हरकम होऊ शकतो. त्यानंतर हायपरटेन्शन मध्ये थायझाईड किंवा फ्युरोसेमाइड वर बरोबर हे ड्रग देतात टू प्रिव्हेंट हायपोकॅलेमिया. हायपरटेन्शन मध्येही हे ड्रग यूज होतात. जे प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझम आहे, कॉन्स डिसीज सिंड्रोम म्हणतात त्याला, म्हणजे हायपरटेन्शनचा जो कॉज आहे तो इडिओपॅथिक हायपरटेन्शन मोस्ट कॉमन कॉज आहे. इडिओपॅथिक हायपरटेन्शन मध्ये एक्झॅक्ट कॉज नसतो. 30 ते 40 वर्षानंतर, मुख्यतः 40 नंतर काही पेशंटला हायपरटेन्शन डेव्हलप होतं. त्याला आपण प्रायमरी हायपरटेन्शन असं म्हणतो. त्यात स्टिफनेस ऑफ द ब्लड वेसल मग ब्लड प्रेशर वाढतं, पण त्याच्यात एक्झॅक्ट कॉज क्लिअर नसतो. त्याला इडिओपॅथिक हायपरटेन्शन म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे हायपरटेन्शनचा, सेकंडरी हायपरटेन्शन, त्यामध्ये काही अदर डिसीजमुळं हायपरटेन्शन डेव्हलप होतं, जसं फिओक्रोमोसायटोमा आहे. त्याचप्रमाणे प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझमचा पेशंट आहे, एखाद्या पेशंटमध्ये अल्डोस्टेरॉन जास्त सिक्रिट होत आहे, बरोबर आहे, त्यामुळे सोडियम वॉटर रिटेन्शन होणार, प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढणार, ब्लड प्रेशर वाढणार. तर प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझमच्या पेशंटमध्ये बेस्ट ड्रग जो इफेक्टिव्ह असेल तो आहे अल्डोस्टेरॉनची ऍक्शन कमी करणारा अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट ग्रुप, दॅट इज स्पायरोनोलॅक्टोन जे आहे ते ड्रग, किंवा इप्लिरिनॉन.
आणि थायाझाईड बरोबर आपण हायपरटेन्शन मध्ये यूज करतो. ऍडिशनल अँटी म्हणजे ऍडिशनल डायुरेटिक इफेक्टनी चांगल्या प्रकारे ब्लड प्रेशर कंट्रोल होतं, प्लस हायपोकॅलेमिया जो साईड इफेक्ट आहे थायाझाईडचा तो ओव्हरकम होतो. त्याचप्रमाणे पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक स्पायरलॅक्टोम आपण हार्ट फेल्युअर मध्ये पण यूज करू शकतो. जे कसा यूज होतो ते हार्ट फेल्युअर मध्ये आपण डिटेल जाणारच आहोत. तर स्पायरलॅक्टोनचे युजेस मध्ये इडिमा आहे, हायपरटेन्शन आहे, हार्ट फेल्युअर आहे. ओके. आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर एक्झाम्पल आहे ऍसिटाझोलामाइड. त्यामध्येही तुम्हाला 2 मार्कला क्वेश्चन आला तर येईल युजेस ऑफ ऍसिटाझोलामाइड. आता ऍसिटाझोलामाइड डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही, किंवा कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर तुम्हाला डिटेलमध्ये कोणीही विचारणार नाही. तर साईट ऑफ ऍक्शन काय आहे त्या ड्रगची? कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर ऍक्ट्स इन द प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. दे ऍक्ट बाय इन्हिबिटिंग कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम. ओके. ओके. रिव्हर्सिबल इन्हिबिटर आहेत हे ड्रग ऍसिटाझोलामाइड. ओके. आणि हे सगळे कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर हे सल्फोनामाइड कंपाऊंड आहे. जिथे जिथे सल्फोनामाइड कंपाऊंड असणारे ड्रग येतात तिथे सल्फा ड्रगचे ॲलर्जीचे चान्सेस असतात. मग बाय इन्हिबिटिंग कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम दिस ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट? दिस ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर एक्सक्रेशन ऑफ सोडियम and bicarbonate, and along with sodium and bicarbonate water is also lost. Water is also lost. Okay. Water is also lost. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता थायाझाईड मेटाबॉलिक अल्कोलोसिस करत होता, लूप डायुरेटिक मेटाबॉलिक अल्कोलोसिस करत होता, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर दिस ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिक ऍसिडोसिस ड्यू टू लॉस ऑफ बायकार्बोनेट. बायकार्बोनेट लॉस झाल्यामुळं मेटाबॉलिक ऍसिडोसिस त्या पेशंटमध्ये दिसून येतो. तर हे ड्रग बायकार्बोनेट आणि सोडियमचा लॉस करतात किडनीमधून, त्याच्याबरोबर वॉटरही लॉस होतं आणि त्यामुळे डायुरेटिक ऍक्शन येते. हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आणि बायकार्बोनेट लॉस झाल्यामुळं पेशंटला मेटाबॉलिक ऍसिडोसिस डेव्हलप होतो, आणि बायकार्बोनेट युरिनमधून एक्सक्रीट होतं म्हणून युरिनरी अल्कोलोसिस डेव्हलप होतं. तर ब्लडमध्ये मेटाबॉलिक ऍसिडोसिस होतं, युरिनमध्ये युरिनरी अल्कोलोसिस होतं. ओके. ओके. तर ते एक आहे. आणि हे कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर हे वीक डायुरेटिक आहे, त्यामुळे आपण ते नॉन डायुरेटिक पर्पजसाठी यूज करतो. त्यांना सेल्फ लिमिटिंग ऍक्शन आहे. त्यांना सेल्फ लिमिटिंग ऍक्शन आहे. तर सेल्फ लिमिटिंग ऍक्शन का आहे? कारण ज्यावेळेस बायकार्बोनेट लॉस होतं, ओके, हे ड्रग बायकार्बोनेट लॉस करतात, त्याच्याबरोबर वॉटर लॉस होतं. आणि जसं ब्लड मधलं बायकार्बोनेटचं लेव्हल कमी होते, त्यावेळेस ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मधून बायकार्बोनेट रिलीज पण म्हणजे फिल्ट्रेशन पण कमी होतं, आणि त्यामुळं बायकार्बोनेट एक्सक्रेशन हळूहळू कमी होतं, आणि डायुरेटिक ऍक्शन जी आहे ती कमी कमी होते. त्यामुळे त्यांना म्हणू शकतो आपण शॉर्ट ऍक्टिंग आहे, ते शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे. ओके. ते एक आहे. आणि अजून एक पॉइंट, आता हे एक्झाम मध्ये कार्बनिक अनहायड्रेज इन्हिबिटर कोणीही विचारणार नाही तुम्हाला. फक्त कार्बनिक अनहायड्रेज इन्हिबिटर ऍसिटाझोलामाइड साइड ऑफ ऍक्शन प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, how they are effective by inhibiting carbonic anhydrase enzyme. There is loss of bicarbonate and sodium, along with water is lost and diuretic effect is seen. But these drug responsible for metabolic acidosis, and their action is short acting, short lasting, self limiting effect is there. ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि अजून एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, at equinitriuretic doses maximum potassium excretion is seen with carbonic anhydrase inhibitor. म्हणजे हायपोकॅलेमियाची रिस्क ऍट इक्विनायट्रोयुरेटिक डोसेस मध्ये ह्या याच्याबरोबर आहे. ऍट इक्विनायट्रोयुरेटिक डोसेस पोटॅशियम एक्सक्रीशन इज मॅक्झिमम विथ कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर. तर इतकंच पाठ तुम्हाला त्याच्यात लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर युजेस त्याची लक्षात ठेवायचे आहे. आणि हे नॉन डायुरेटिक पर्पजसाठी जास्त यूज होतो. नॉन डायुरेटिक पर्पजसाठी हे जास्त यूज होतो. तर हे सगळ्या पॉइंट्स मी
तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. ओके, तर युजेस काय आहे कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटरचे? तर ओके, त्याच्या आधी ऍडव्हर्स इफेक्ट पाहूया आणि मग युजेस पाहूया. तर मेटाबॉलिक ऍसिडोसिस होतं. ओके, हे ड्रग पण हायपोकॅलेमिया प्रोड्यूस करतात. ओके, पॅरास्थेशिया प्रोड्यूस करतात. हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन, सल्फा ड्रग आहेत म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन, बोन मॅरो सप्रेशन त्यात दिसणार आहे. आणि नेफ्रोलिथियासिसही हे ड्रग करतात. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की कॅल्शियम सॉल्ट जे आहे ते अल्कलाइन युरिन मध्ये प्रेसिपिटेट होतात. हे ड्रग मेटाबॉलिक ऍसिडोसिस करतात बट युरिनरी अल्कोलोसिस करतात आणि त्याच्यामुळं कॅल्शियम स्टोन हे प्रेसिपिटेट होऊन नेफ्रोलिथियासिसची रिस्क कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर बरोबर आहे. परंतु तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की युरिन जर अल्कलाइन झाले असेल तर अल्कलाइन युरिन मध्ये सिस्टीन स्टोन फॉर्मेशन प्रिव्हेंट होतं. त्यामुळं सिस्टीन जो आहे तो अल्कलाइन मीडियम मध्ये सोल्युबल असतं. तर हे ड्रग युरिनरी अल्कोलोसिस करतात. त्यामुळे सिस्टीन स्टोन फॉर्मेशनची रिस्क असेल तर कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर ते सिस्टीन स्टोन फॉर्मेशन प्रिव्हेंट करू शकतात. तर कॅल्शियम स्टोन फॉर्मेशनची रिस्क वाढते परंतु सिस्टीन स्टोन फॉर्मेशनची रिस्क कमी होते. हे ड्रग्स लिव्हर सिरोसिस मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. लिव्हर सिरोसिस मध्ये हे ड्रग कॉन्ट्रा इंडिकेटेड काय आहे कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर? तर हे ड्रग हिपॅटिक कोमा प्रेसिपिटेट करतात. लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये दिले तर हे ड्रग हिपॅटिक कोमा प्रेसिपिटेट करतात. बरोबर आहे. तर काय आहे की हे ड्रग युरिन अल्कलाइन करतात. बायकार्बोनेट युरिन मधून लॉस होतं तर युरिन मधून जाताना युरिन अल्कलाइन होतं. मेटाबॉलिक ऍसिडोसिस होती पण युरिनरी अल्कोलोसिस होतं. त्यामुळं काय होतं की अल्कलाइन युरिन मध्ये जो युरिन मधला अमोनिया आहे तो NH4+ आयन मध्ये कन्वर्ट नाही होत. बरोबर आहे. आणि NH4 आयन हे आयोनाइज फॉर्म आहे. NH3 अनआयोनाइज फॉर्म आहे. तर NH3 अनआयोनाइज असल्यामुळं पॅसिव्ह डिफ्युजननी रिॲब्सॉर्ब होतं. तर NH3 हा रिॲब्सॉर्ब होऊन जातो ब्लडमध्ये आणि त्यामुळं अमोनियाची लेवल वाढू शकते. त्यामुळे ते लिव्हर सिरोसिस मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. हे एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही. जस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर लिव्हर सिरोसिस मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ते ब्लड अमोनियाचं म्हणजे त्या लेव्हल वाढवतात. कसं वाढवतात? बाय इन्क्रीजिंग रिअब्सॉर्प्शन ऑफ NH3. युजेस फक्त नावं लक्षात ठेवायचे, डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तर ग्लाउकोमामध्ये ॲसिटाझोलामाइड यूज होतं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. कोणत्या ग्लाउकोमामध्ये यूज होतं, ओपन अँगल का क्लोज अँगल, ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. तर आपण अँगल क्लोजर ग्लाउकोमामध्ये देतो. ॲसिटाझोलामाइड आपण ओरल IV यूज करू शकतो. आणि आता टॉपिकल प्रिपरेशन ह्या ग्रुपचे अवेलेबल आहेत. ब्रिनझोलामाइड, डॉरझोलामाइड हे टॉपिकल कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर मार्केटमध्ये आहे. त्यानंतर बाकी जे युजेस आहेत ना हे तुमच्या परिचयाचे नसतील, रेअर युजेस आहे. मग ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे ते कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर कुठं कुठं यूज होऊ शकतं. तर ॲक्यूट माउंटन सिकनेस, स्लीप ॲपनिया त्यामध्ये आपण यूज करतो. ॲक्यूट माउंटन सिकनेस म्हणजे सडनली हाय अल्टिट्यूडला गेल्यानंतर जो प्रॉब्लेम येतो त्याला आपण ॲक्यूट माउंटन सिकनेस असं म्हणतो. स्लीप ॲपनिया झोपेमध्ये जर श्वास घ्यायला त्रास होत असेल त्याच्यात आपण हे यूज करू शकतो. तर ते काय करतात की CSF आणि ब्रेनचा pH डिक्रीज करतात. मेटाबॉलिक ऍसिडोसिसमुळं pH डिक्रीज होतं आणि त्यामुळे मेड्युलरी व्हेंटिलेशन स्टिम्युलेट होतं आणि मग त्यामुळे रेस्पिरेशन चांगलं होतं. मी तुम्हाला सांगितलंय की कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर कॅल्शियम स्टोन प्रेसिपिटेट करतात. नेफ्रोलिथिसिस ऍडव्हर्स इफेक्ट आहे. परंतु जर एखाद्या पेशंटला सिस्टीन युरिया असेल तर सिस्टीन स्टोन फॉर्मेशनची रिस्क असेल. अशामुळे आपण जर कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर यूज केले तर ते ड्रग प्रिव्हेंट करतात सिस्टीन स्टोन फॉर्मेशन. हे तिसरा यूज. त्यानंतर कॅटॅमिनियल इपिलेप्सी मध्ये आपण यूज करू शकतो. एक इपिलेप्सीचा प्रकार आहे मेन्स्ट्रुएशन
मेन्स्ट्रुएशनशी रिलेटेड आहे, मेन्स्ट्रुअल सायकलशी रिलेटेड आहे इपिलेप्सी ही. त्याला कॅटामेनियल इपिलेप्सी म्हणतात. आणि हे ड्रग कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम इनहिबिट करून न्यूरॉन्समध्ये CO2 इन्क्रीज करतात आणि त्यामुळं इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात आणि त्याच्यामुळं देर इज इम्प्रुव्हमेंट इन इपिलेप्सी. आणि लास्ट यूज फॅमिलियल पिरियडिक पॅरालायसिस हा एक पॅरालायसिसचा प्रकार आहे. तर कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटरचे युजेस जर 2 मार्कला आले तर तुम्हाला फक्त नावं लिहिता आली पाहिजे. ग्लाउकोमा, अॅक्यूट माउंटन सिकनेस अँड स्लीप ॲपनिया, सिस्टिन्युरिया, कॅटामेनियल इपिलेप्सी आणि फॅमिलियर पिरियडिक पॅरालिसिस. लास्ट जो ग्रुप आहे डायुरेटिक मधला, ऑस्मोटिक डायुरेटिक, आणि त्यामध्ये तुम्हाला मॅनिटॉल विषयी माहीत असणं गरजेचं आहे. ओके, मॅनिटॉलचा यूज तुम्हाला सर्वांना माहीत आहे. इट इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर सेरेब्रल इडिमा. असं जर MCQ आला, ड्रग ऑफ चॉईस फॉर सेरेब्रल इडिमा इज, तर त्याचा आन्सर आहे मॅनिटॉल. ओके, द ऑस्मोटिक डायुरेटिकचे आपण युजेस आणि ऍडव्हर्स इफेक्ट पाहणार आहोत. तर मॅनिटॉल सोडून अजून कोणते ड्रग ऑस्मोटिक डायुरेटिक मध्ये आहे? तर युरिया आपण यूज करू शकतो, ग्लिसरीन आयसोसॉर्बाइड यूज करू शकतो. तर ग्लिसरीन आयसोसॉर्बाइड ओरली यूज करतात, मॅनिटॉल आणि युरिया IV यूज करतात, पण पॉप्युलर ड्रग याच्यात आहे मॅनिटॉल. ओके, तर काही जे ऑस्मोटिक सबस्टन्स आपण यूज करतो ऑस्मोटिक डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू, त्यांना ऑस्मोटिक प्रॉपर्टी असते. ऑस्मोटिक प्रॉपर्टीचा अर्थ म्हणजे ते स्वतःबरोबर पाणी धरून ठेवतात. तर काय आहे ऑस्मोटिक डायुरेटिकच्या प्रॉपर्टी? त्याला ऑस्मोटिक इफेक्ट पाहिजे त्या ड्रगला, फार्मॅकोलॉजिकली इनर्ट पाहिजे, तो ग्लोमेरुलस मधून फ्रीली फिल्टर झाला पाहिजे, तो किडनीमधून रिॲब्सॉर्ब नाही झाला पाहिजे. ओके, ठीक आहे. आता ऑस्मोटिक डायुरेटिकचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे? तर ऑस्मोटिक डायुरेटिकचे 2 इफेक्ट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, सेल्युलर इफेक्ट आणि रिनल इफेक्ट. सेल्युलर इफेक्ट आणि रिनल इफेक्ट. तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की जेव्हा ऑस्मोटिक डायुरेटिक आपण देतो, तेव्हा जेव्हा ऑस्मोटिक डायुरेटिक ब्लड सर्क्युलेशन मध्ये येतात, तर ते डिस्ट्रीब्यूट होत नाही बॉडीमध्ये. ते ब्लड व्हेसल मध्ये राहतात, व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मध्ये राहतात फक्त. म्हणजे दे आर प्रेझेंट ओनली इन व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट. आणि ऑस्मोटिक डायुरेटिक यूज केल्याने ऑस्मोटिक प्रेशर वाढतं. आणि ऑस्मोटिक प्रेशर काय करतं की स्वतःकडे पाणी धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काय होतं की ब्लड मध्ये ऑस्मोटिक डायुरेटिक यूज केल्याने ऑस्मोटिक प्रेशर ब्लड व्हेसल मधला वाढतो आणि ते काय करतं की सेल मधलं जे फ्लुइड आहे ते व्हेसल मध्ये ऍब्सॉर्ब करतं. त्यामुळं सेल मधलं फ्लुइड रिमूव्ह होतं. ओके, इट रिझल्ट इन रिमूव्हल ऑफ फ्लुइड फ्रॉम सेल इंटू व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट. ओके, आणि त्यामुळंच सेरेब्रल इडेमामध्ये आपण मॅनिटॉल यूज करतो. तर मॅनिटॉल दिल्याने तो सेरेब्रल ब्लड व्हेसलमध्ये जाईल, तिथं ऑस्मोटिक प्रेशर वाढवेल आणि सेरेब्रल इडिमामध्ये जे ब्रेन टिश्यूमध्ये फ्लुइड अक्युमुलेट झालेलं असतं ते फ्लुइड तो ब्लड व्हेसलमध्ये ऍब्सॉर्ब करेल आणि मग ऍब्सॉर्ब झाल्यानंतर फ्लुइड हे ब्लड व्हेसलमध्ये येईल आणि मॅनिटॉल मग तसंच मूव्ह होत होत किडनीमधून फिल्टर होईल. त्याच्याबरोबर वॉटर पण, जे फ्लुइड रिअब्सॉर्ब झालेलं आहे ते पण फिल्टर होईल आणि मॅनिटॉल बरोबर ते पण इलिमिनेट होईल. तर अशा प्रकारे सेरेब्रल इडेमामध्ये मॅनिटॉल इफेक्टिव्ह आहे. तसेच कंजेस्टिव्ह अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमामध्ये ॲक्युअस ह्युमरची लेवल हाय मध्ये वाढलेली असते. मॅनिटॉल यूज केल्याने ब्लड व्हेसल मधलं ऑस्मोटिक प्रेशर वाढतं आणि मॅनिटॉल काय करतो, ॲक्युअस ह्युमर हे सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब करतो आणि त्याच्यामुळे ॲक्युअस ह्युमरची लेवल कमी होते. तर अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा जो असतो त्यामध्ये, आवाज येतोय ना? वो वहां से डोर में से ना कंटिन्यूस बुलाते रहते। ओके, तर अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा मध्ये मॅनिटॉल आणि ऍसिडाझोलामाइड पहिले देऊन इंट्राऑक्युलर प्रेशर रॅपिडली कमी केलं जातं. तर हे सेल्युलर इफेक्ट तुम्हाला आता लक्षात आलेला आहे. ओके, तर ऑस्मोटिक डायुरेटिक एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड व्हॉल्यूम वाढवतं. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे
ब्लड वेसल मधलं एक्स्ट्रा सेल्युलर, सेलच्या बाहेरचं एक्स्ट्रा सेल्युलर व्हॉल्यूम वाढवतं आणि त्यामुळे GFR वाढतो. आणि GFR वाढला तर रेनिन रिलीज कमी होतं, कारण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट चांगला आहे, त्यामुळे रेनिन रिलीज होणार नाही. ओके. त्यानंतर रिनल इफेक्ट जे आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांची जी ऍक्शन आहे लूप ऑफ हेनले आणि PCT वर आहे. तर ऑस्मोटिक प्रॉपर्टीमुळं PCT मधून वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन ते होऊ देणार नाही. आणि रिनल इफेक्ट लूप ऑफ हेनलेवर आहे. लूप ऑफ हेनलेवर असेंडिंग लिम आणि डिसेंडिंग लिम दोन्ही ठिकाणी त्यांची ऍक्शन आहे. असेंडिंग लिमवर ते Na+K+2Cl- को ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतात आणि त्यामुळे सोडियमचं रिॲब्सॉर्प्शन होत नाही. आणि डिसेंडिंग लिम मध्ये वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन जे आहे इंटरस्टिशियम मध्ये, वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन इंटरस्टिशियम मध्ये ते होऊ देत नाही. एवढं सोप्या भाषेत तुम्हाला लक्षात ठेवायचंय. डिटेल मध्ये जाऊ नका, कसं होतं काय होतं ते तुम्हाला कोणीही विचारणार नाही. लूप डायुरेटिक वर काय ऍक्शन आहे आणि PCT वर काय ऍक्शन आहे. तर प्रॉक्सिमल पहिले आपण PCT वरची ऍक्शन ही मेजर ऍक्शन समजली जायची रिनल ऍक्शनशी रिलेटेड, किंवा तुम्हाला डायुरेटिक ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू जर कोणी विचारलं. सेल्युलर इफेक्ट तर मी तुम्हाला सांगितले, सेरेब्रल इडिमा किंवा अक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा मध्ये ते कसं इफेक्टिव्ह त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ते माहीत असणं गरजेचं आहे. सेल मधून फ्लुइड कसं ब्लड वेसल मध्ये ट्रान्सफर होतं ते मी तुमच्याशी डिस्कस केलंय. रिनल इफेक्ट मध्ये त्यांची ऍक्शन लूप ऑफ हेनलेवर पण आहे आणि PCT वर आहे. तर सुरुवातीच्या काळात PCT वरची ऍक्शन मेजर ऍक्शन म्हणून कन्सिडर केली गेली, परंतु आता मेजर ऍक्शन जी आहे ती लूप ऑफ हेनलेवर कन्सिडर होते. तर लूप ऑफ हेनलेवर कुठं ऍक्शन आहे, डिसेंडिंग लिमला पण आहे आणि असेंडिंग लिमला पण आहे. डिसेंडिंग लिम मध्ये वॉटरचं, म्हणजे डिसेंडिंग लिम आणि असेंडिंग लिम, तर असेंडिंग लिम वर ते Na+K+2Cl- ट्रान्सपोर्ट अननोन मेकॅनिझमने इनहिबिट करता आणि सोडियमचं रिअब्सॉर्प्शन इंटरस्टिशियम मध्ये होऊ देत नाही. आणि डिसेंडिंग लिम मध्ये ते वॉटरचं रिअब्सॉर्प्शन इंटरस्टिशियम मध्ये होऊ देत नाही, वॉटरचं ट्रान्सफर इंटरस्टिशियम मध्ये होऊ देत नाही. त्यामुळे सोडियम असेंडिंग लिम मधून ऍब्सॉर्ब नाही होणार, रिअब्सॉर्ब, आणि वॉटर डिसेंडिंग लिम मधून रिअब्सॉर्ब नाही होणार. सोडियम आणि वॉटर रिअब्सॉर्ब नाही झालं तर लॉस होणार. तर एवढं सोप्या भाषेत तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. महत्वाची स्लाइड ही आहे की डायुरेटिक्स मध्ये ऑस्मोटिक डायुरेटिकचे इंडिकेशन आणि कॉन्ट्रा इंडिकेशन 2 मार्कला जर विचारले तर ही स्लाइड तुमची टिप ऑफ टंग पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे ड्रग ऑफ चॉईस सेरेब्रल इडिमा मध्ये आहे, आपण अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा मध्ये यूज करतो. हे 2 युजेस तर तुम्हाला लक्षातच येणार आहेत. पण अदर युजेस काय आहे ऑस्मोटिक डायुरेटिकचे? इम्पेंडिंग रिनल फेल्युअर पेशंट, ज्या पेशंट मध्ये रिनल फेल्युअर डेव्हलप नाही झालेलं, होऊ शकतं अशा पेशंट मध्ये हे ड्रग दिल्याने ते एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड व्हॉल्यूम वाढवतील आणि म्हणजे सेल मधून फ्लुइड एक्स्ट्रा सेल्युलर कंपार्टमेंट मध्ये येईल, ब्लड वेसल मध्ये येईल, आणि फ्लुइड आलं तर ते किडनीकडे जाईल आणि त्याच्यामुळे GFR मेंटेन राहील. आणि GFR मेंटेन राहिल्यामुळे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन व्यवस्थित होईल. त्यामुळे इम्पेंडिंग रिनल फेल्युअरच्या पेशंट मध्ये हे ड्रग दिल्याने तो पेशंट रिनल फेल्युअर मध्ये जाणार नाही. परंतु एखाद्या पेशंटला रिनल फेल्युअर डेव्हलप झालेला आहे, अशा पेशंटमध्ये ऑस्मोटिक डायुरेटिक कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. का कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे? कारण ऑस्मोटिक डायुरेटिक यूज केले तर सेल मधलं फ्लुइड हे ब्लड व्हेसल मध्ये येईल आणि ब्लड व्हेसल मधून ते किडनीकडे येईल, पण किडनीचं तिथून फिल्टर होऊ शकत नाही, त्यामुळे ते ब्लड व्हेसल मध्ये तसंच राहील आणि प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढेल आणि हार्टवर लोड येऊ शकतो. त्यामुळं अॅक्यूट रिनल फेल्युअर डेव्हलप असेल पेशंटला, रिनल फेल्युअर मध्ये पेशंट असेल तर ऑस्मोटिक डायुरेटिक कॉन्ट्राइंडिकेटेड. पण इम्पेंडिंग रिनल फेल्युअर मध्ये आपण यूज करू शकतो. ते पेशंटला रिनल फेल्युअर मध्ये शिफ्ट नाही करत, म्हणजे पेशंट रिनल फेल्युअर मध्ये जात नाही, GFR मेंटेन ठेवायला मदत करतं. तर हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट 2 युजेस जे आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सिस्प्लॅटिन इंड्यूस नेफ्रोटॉक्झिसिटी. सिस्प्लॅटिन हा अँटी कॅन्सर ड्रग आहे, त्याच्यामुळे जी नेफ्रोटॉक्झिसिटी होती ती प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ऑस्मोटिक डायुरेटिक यूज करतो. एक्झॅक्टली ते कसं इफेक्टिव्ह आहे ते क्लिअर नाही, फक्त यूज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा यूज आहे डायलिसिस डिसइक्विलिब्रियम सिंड्रोम. डायलिसिस डिसइक्विलिब्रियम सिंड्रोम काय आहे की एखाद्या पेशंटला डायलिसिस केले आपण, तर डायलिसिस केल्यामुळं प्लाझ्मा मधले प्रोटीनही काही फिल्टर होतात, प्रोटीन लॉस होतात, त्यामुळं प्लाझ्मा मधलं
ऑन्कोटिक प्रेशर कमी होतं आणि त्यामुळं काय होतं की डायलिसिस झाल्यानंतर ऑन्कोटिक प्रेशर प्लाझ्मा मधलं किंवा ब्लड व्हेसल मधलं कमी झाल्यामुळं वॉटर धरून ठेवलं जात नाही. वॉटर हे फ्लुइड हे किंवा वॉटर किंवा फ्लुइड म्हणू शकतो आपण. फ्लुइड हे सेलमध्ये शिफ्ट होतं ब्लड व्हेसल मधून आणि सेल्युलर इडिमा होतो. त्याला डायलिसिस डिसइक्विलिब्रियम सिंड्रोम म्हणतात. आता अशा पेशंटमध्ये ऑस्मोटिक डायुरेटिक मॅन्युटॉल जर यूज केलं तर मॅन्युटॉल ब्लड व्हेसल मध्ये जाईल, ऑस्मोटिक प्रेशर वाढवेल. ऑस्मोटिक प्रेशर काय करेल की सेलमध्ये गेलेलं फ्लुइड परत ब्लड व्हेसल मध्ये घेईल आणि त्यामुळे देर इज इम्प्रुव्हमेंट इन डायलिसिस डिसइक्विलिब्रियम सिंड्रोम. तर हे इंडिकेशन्स आहे ऑस्मोटिक डायुरेटिकचे: सेरेब्रल इडिमा, अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा, इम्पेंडिंग रिनल फेल्युअर, प्रिव्हेंशन ऑफ सिस्प्लॅटिन इंड्यूस नेफ्रोटॉक्झिसिटी आणि डायलिसिस डिसइक्विलिब्रियम सिंड्रोम. कॉन्ट्रा इंडिकेशन काय आहे? अॅक्यूट रिनल फेल्युअर तुम्हाला सांगितलेलं आहे. पल्मोनरी इडिमा, पल्मोनरी इडिमा असेल अशा पेशंटमध्ये ते द्यायचं नाही, कारण ते प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढवताना हार्डवर्ड लोड येऊ शकतो. सेरेब्रल इडिमा ते ड्रग ऑफ चॉईस आहे, पण जर सेरेब्रल हिमोरेज असेल, सेरेब्रल ब्लिडिंग झालेले, ऍक्टिव्ह सेरेब्रल ब्लिडिंग असेल तर त्यावेळेस ते अवॉइड करायचे. का अवॉइड करायचे? कारण सेरेब्रल ब्लिडिंग म्हणजे तिथं इंजुरी झाली असेल ब्लड व्हेसलला, इंजुरी झाल्यामुळं ब्लड हे ब्रेन टिश्यू मध्ये जाऊन अक्युमुलेट होतं, बरोबर आहे, ब्लड व्हेसल डॅमेज झाल्यामुळं, आणि त्यामुळं ब्लड हे टिश्यू मध्ये अक्युमुलेट होतं. तर मॅनिटॉल दिल्याने, मॅनिटॉल तुम्हाला मी सांगितलं की व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मध्येच राहतो आणि ऑस्मोटिक प्रेशर वाढवतो. परंतु जर सेरेब्रल ब्लिडिंग झालेलं आहे, तर ब्रेन ब्लड व्हेसल डॅमेज आहे, तर मॅनिटॉल दिल्याने त्या डॅमेज ब्लड व्हेसल मधून मॅनिटॉल हा ब्रेन टिश्यू मध्ये एंटर होईल आणि ब्रेन टिश्यू मध्ये एंटर झाला तर मॅनिटॉल त्या ब्रेन टिश्यू मध्ये अक्युमुलेट झाल्यावर तिथं तिथं तो ऑस्मोटिक प्रेशर वाढवेल आणि तिथं तो वॉटर होल्ड करायचा प्रयत्न करेल आणि ब्रेन टिश्यू मध्ये मग प्रेशर हे वाढेल. त्यामुळं ऍक्टिव्ह सेरेब्रल ब्लिडिंग असेल तर मॅनिटॉल हा कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे किंवा ऑस्मोटिक डायुरेटिक कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. त्याचप्रमाणे हार्ट फेल्युअर आणि लिव्हर फेल्युअरच्या पेशंटमध्येही ते कॉन्ट्रा इंडिकेटेड, म्हणजे हार्ट फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, रिनल फेल्युअर, पल्मोनरी इडिमा आणि ऍक्टिव्ह सेरेब्रल ब्लिडिंग हे ते कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. तर ऑस्मोटिक डायुरेटिकचे इंडिकेशन आणि कॉन्ट्रा इंडिकेशन हे तुम्हाला माहित पाहिजे. ही स्लाइड तुम्हाला करायची, तुम्हाला केडी त्रिपाठी किंवा शानबाग मध्ये अशी स्लाइड भेटणं म्हणजे असं चार्ट भेटणार नाही, त्यामुळे तुम्हाला हे करणं महत्वाचं आहे. तिथं ते तुम्हाला लक्षात येणार नाही त्या बुक्स मध्ये, तर हे तुम्हाला नोट करायचं आहे. लास्ट स्लाइड. आता यांचे ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे? तर हे जे ऑस्मोटिक डायुरेटिक्स आहेत, ओके, तर यांच्यामुळे अराउंड 20% सोडियम लॉस होतं, म्हणजे हायपोनायट्रेमिया होऊ शकतं, ओके. आणि मोस्ट कॉमन साईड इफेक्ट मॅनिटॉलचा हेडेक आहे. अदर साईड इफेक्ट नॉशिया, ओमिटिंग, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे. तर ऑस्मोटिक डायुरेटिक रिस्पॉन्सिबल फॉर एक्सक्रीशन ऑफ ऑल कॅटायन्स अँड anions, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम सगळ्यांचे एक्सक्रीशन ते वाढवतात. anions मध्ये क्लोराईड, बायकार्बोनेट, फॉस्फेटचे एक्सक्रीशन वाढवतात. ग्लिसरीन आपण जास्त कॉमनली यूज करत नाही. ग्लिसरीन हायपरग्लायसेमिया करतो, हिमोलायसिस करतो. युरिया पण आपण रुटीनली यूज करत नाही. युरियाचे साईड इफेक्ट पेन आणि थ्रोम्बोसिस आहेत. तर हे सगळं ऑस्मोटिक डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस केलंय. तर डायुरेटिक हा टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे. समजलाय आजचा टॉपिक आत्ताचा? येस सर. ओके, ठीक आहे. तर नंतरचा जो टॉपिक आहे तर मॅनिटॉलचे युजेस, ऍडव्हर्सिव म्हणजे इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटरचे युजेस 2 मार्काला येऊ शकतो. लॉंग क्वेश्चन त्याच्यावर येणार नाहीये. मॅनिटॉल, एसिटेझोलामाइड किंवा पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक. आणि पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक मध्ये स्पायरोनोलॅक्टोन का यूज करतो आपण अलॉंग विथ थायाझाईड, त्याचं रॅशनली विचारली जाऊ शकते 2 मार्कला. तर त्यामध्ये ऍडिशनल डायुरेटिक इफेक्ट आणि थायाझाईडचा हायपोकॅलेमिया साईड इफेक्ट प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ते ऍड करू शकतो, ते आपण म्हणू शकतो. तर चालेल.
उद्या तुमचं जे आहे त्या साठी